गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आत्ता चालले आहे सकाळी सकाळी एका डान्स शूटसाठी. मी आणि माझी मैत्रीण एक डान्स व्हिडिओ बनवतो आहोत. कशानिमित्त हा व्हिडिओ आहे, कसलं शूट आहे हे तुम्हाला मी पुढे ब्लॉगमध्ये सांगेनच. तर आत्ता मी सकाळी सकाळी शूटसाठी निघाले आहे. तर आजचा दिवस कसा असणार आहे याबद्दलचा हा ब्लॉग आहे आणि आम्ही काय काय करणार आहे मी आज ते तुम्हाला यातून कळेल. बाहेर इतके आवाज आहेत गाड्यांचे आणि लोक इतके जोराजोरात हॉर्न वाजवतात. खरंच कधी कळणार आहे आपल्या इथल्या लोकांना काय माहिती. सो चला, चॅनलवर जे नवीन असतील त्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आहे तिथे क्लिक करा, कारण हे सगळं फुकट आहे. भरपूर भरपूर चांगला प्रतिसाद जर तुमचा मिळाला तर तुम्हाला छान छान व्हिडिओज माझ्याकडून बघायला मिळतील. वेगवेगळ्या विषयांवरचे वेगवेगळे व्हिडिओज घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे. त्यामुळे प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा. हाय पूजा. हाय. काय करते तू? डान्स व्हिडिओसाठी मेकअप चालू आहे आमचा. येस, आम्ही दोघी मिळून एक डान्स शूट करतो आहे. तर त्यासाठी आमचा आत्ता मेकअप वगैरे सगळी तयारी चालली आहे. कोणत्या गाण्यावर आम्ही परफॉर्म करणार आहोत, व्हिडिओ कधी येणार आहे हे सगळं तुम्हाला कळेलच, पण त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत ब्लॉग बघावा लागेल. डान्स व्हिडिओची शूट करणार आहोत. बरोबर. आधी मी ओळख करून देते. ही माझी मैत्रीण आहे पूजा म्हणून. तर आम्ही बऱ्याचदा आमचे असे छान छान डान्सचे व्हिडिओज बनवत असतो आम्ही दोघीसुद्धा, कारण भरतनाट्यम करतो आणि इतरही डान्स स्टाईल्स करतो. सो तुम्हाला मी मगाशीच असं म्हटलं की मी तुम्हाला सांगेन की आम्ही नक्की कशाबद्दल हा व्हिडिओ शूट करतो आहे. तर आम्ही येणारी ही जी आषाढी एकादशी आहे, आपल्याला सगळ्यांना विठुरायाची आस लागलेली असते, त्याचं दर्शन कधी होईल. सगळ्यांनाच काय पंढरपूरला जाता येत नाही, पण आपल्या मनात सुद्धा आपण देवाचं नामस्मरण कायम करत असतो आणि आम्ही आमच्या परीने आमच्या पद्धतीने आम्ही विठुरायाची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो आमचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला लवकरच आषाढी एकादशीच्या जवळपासच बघायला मिळेल. तेच आज शूट करायला म्हणून आम्ही खरं तर दोघे आज भेटलो होतो. या निमित्ताने आमच्या दोघींची भेट पण होते आणि नवीन छान 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 व्हिडिओज केले जातात. आम्ही नवीन कोरिओग्राफी करायचा नेहमी प्रयत्न करतो आणि असंच तुम्हाला वेगवेगळं काय काही बघायला मिळणारच आहे ब्लॉग्सबद्दल. तर आजचा दिवस हा माझा असा आहे की सकाळपासून आजचा बराच वेळ आम्ही आपण किती 11ला वगैरे तयारी करायला घेतली आणि त्याच्यानंतर आधी तयारी करायला घेतली होती, पण गेले 2 ते 3 तास आम्ही शूटच करतो आणि त्यात मध्ये मध्ये पाऊस, मध्येच पाऊस आला, मध्येच ऊन आलं, खूप वारा सुटत होता. त्यात आमचे व्हिडिओग्राफर पण आम्ही आणि खरं तर व्हिडिओग्राफर पण आम्हीच आहोत. सगळं आम्हीच एकमेकींना सांभाळून घेतो आणि करत असतो. तो असा आजचा एकंदर दिवस आहे. पुढे काय घडणार आहे ते पण मी तुम्हाला सांगेनच. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत. हार घालून गळा कधी नाही कुठले टाळ, पंढरीला नाही गेले चुकून एक वेळ, पंढरीला नाही गेले चुकून एक वेळ, देव्हाऱ्यात माझे देव ज्यांनी केला प्रतिपाळ, देव्हाऱ्यात माझे देव ज्यांनी केला प्रतिपाळ, चरणांची त्यांच्या धूळ, चरणांची त्यांच्या धूळ, रोज लावी कपाळाला, विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला, विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला. आमचा असा दिसतो अवतार एकदा डान्स करून झाला की बिफोर आणि आफ्टर. बघा आम्ही कसे दिसतो. आता छान मस्त कोकम सरबत पिणार आहे, कारण खूप घाम आलेला आहे आम्हाला आणि काहीच सुचत नाही. आधी कोकम सरबत पिऊया, थंड होऊया आधी आपण. शूट झालेला आहे.
खूप कंटाळा आला आहे खरं तर, खूप थकवा आलेला आहे. कारण खूप ऊनही होतं, खूप जोरात वारा होता, मध्येच खूप पाऊस येत होता. असं करत करत कसं कसं आमचं शूट झालं. आणि आता कितीही थकलं असलं तरी आज क्लास असतो माझ्या स्टुडंट्सचा. मी आज बोलवलं होतं क्लाससाठी, तर क्लास तर घ्यावाच लागणार आहे. त्यामुळे आता क्लास झाला की मग मी दाखवते मी आज काय करणार आहे अजून. तर क्लास घेऊन मी आता घरी चालले आहे परत. आणि मस्त वारा सुटलेला आहे, खूप थकवा आला आहे, पण बाहेरचं वातावरण इतकं सुंदर आहे त्यामुळे आता थोडासा थकवा कमी झालेला आहे. क्लासमध्ये सगळ्या लहान लहान मुलींबरोबर त्यांना शिकवतानासुद्धा परत आपली एनर्जी आपण आणू शकतो ह्याचा प्रत्यय पुन्हा एकदा मला आला. लहान मुलांबरोबर काम करतो तेव्हा त्यांच्याशी खेळताना म्हणा किंवा त्यांच्याबरोबर त्यांना शिकवताना आपण मस्त पुन्हा फ्रेश वाटायला लागले. आता डान्स व्हिडिओचं शूट करायचं होतं त्यामुळे आवरून मी पूजाकडे गेले. मग आम्ही दोघींनी छान व्हिडिओ वगैरे शूट केला आम्हाला पाहिजे तसं. आज छान जरा शूटिंग करता आलं. मध्येच खूप पाऊस येत होता, मध्येच खूप बेकार वारा होता. आणि ऊन आलं तेव्हा असं इतकं कडक ऊन, कारण अचानक ढग येत होते, अचानक कडक ऊन. त्यामुळे आम्हाला थोडा थोडा मध्ये मध्ये ब्रेक पण घ्यावा लागत होता शूट करताना, कारण एकसारखा लाईट मिळत नाही. मग परत मनासारखा शॉट येण्यासाठी थोडा वेळ थांबून घ्यावं लागतं. कोणतरी चुकतं किंवा पायाला दगडं टोचतात. असं करत करत कसं कसं आज आमचं छान शूट पार पडलं. आणि शूट झाल्यानंतर मग आम्ही थोडंसं रिलॅक्स झालो. मग आम्ही आमच्या पुढच्या कामांना लागलो. त्यामुळे मध्ये मला वेळच मिळाला नाही. घरी आले, पटापटा परत जेवण केलं, थोडा एक 10-15 मिनटं बसले आणि लगेच पुन्हा मी क्लास घ्यायला गेली. तर मला हे सांगायचं होतं की मी स्वतः भरतनाट्यम अलंकार पूर्ण केलेला आहे. आणि गांधर्व महाविद्यालयांच्या परीक्षांना मी स्वतः इतर मुलांनासुद्धा माझ्याकडे जे शिकतात त्यांना परीक्षांना बसवते. तर ज्यांना ज्यांना माझ्याकडे डान्स शिकायची इच्छा आहे किंवा आवड आहे, ज्यांना भरतनाट्यम शिकायचं आहे किंवा इतर कोणत्याही स्टाईल्सही शिकायच्या असतील जर, तर त्यांनी प्लीज 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 मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा. इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती मला पर्सनल मेसेज करा. मी बदलापूरला राहते आणि बदलापूरमध्येच माझे क्लासेस आहेत. त्यामुळे प्लीज ज्यांना मनापासून छान डान्स शिकायची इच्छा आहे त्यांनी मला मेसेज करा इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओज घेऊन मी तुमच्यासमोर येईनच. मागचा व्लॉग ची लिंकसुद्धा मी इथे वरती देते, जेणेकरून तुम्हाला मी मागचा कुठला व्लॉग केला होता हा बघायला मिळेल. तुम्हाला छान इन्फॉर्मेटिव्ह असा व्लॉग केला होता मी. दरवेळेस वेगवेगळे सेगमेंट्स घेऊन येणार आहे तुमच्यासमोर. आज मी माझं आजचं रुटीन काय होतं किंवा इतर वेळी मी काय काय करते याबद्दलचा एक आजचा व्हिडिओ बनवला तुमच्यासमोर. आज असंच म्हटलं एक वेगळा व्लॉग काहीतरी घेऊन यावं, हाच विचार खरं त्यामागे होता. त्याचप्रमाणे मला अनेक जणांनी इंस्टाग्रामवरती जे मला फॉलो करत आहेत त्यांनी यूट्यूबचा माझा मागचा ब्लॉग बघून रिक्वेस्ट केली की तू वेगवेगळ्या लहान मुलांसाठीच्या रेसिपीज वगैरे शेअर करशील का, आम्हाला आवडतील बघायला. तर येस, मी लहान मुलांसाठीच्या ज्या छान छान ज्या त्यांना हेल्दी रेसिपी ज्या असतात लहान मुलांसाठीच्या आणि खाऊच्या, त्या नक्की शेअर करेन. मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आणि अजून कोणकोणत्या विषयांवरती तुम्हाला ब्लॉग्स बघायला आवडतील. मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा प्लीज प्लीज प्लीज. सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट.